हा? काय मार्केट लय पेटलंय तुमचं. व्हिडिओ बघितलं पण सौदा होई नाही. सकाळपासून फिरतोय आम्ही. 30 रुपये सौदा होणार होता, आज 40 रुपये गोळी गेली म्हणून सौदा स्वादी नाही ती बाबा. बर. हा. म्हणून तुम्हाला फोन लावला, म्हणलं काय खरं नाही म्हणलं. तेव्हा एक लक्षात घ्या, हा. तुम्ही व्यापारी नक्कीच आहे, पण पहिल्यांदा शेतकरी पण आहे. नाही नाही, हाय की उलट चांगलं होतंय, होऊ द्या की. आम्ही तर कुठं चाललं नाही म्हणतोय हो. हा आज आज दिवस टंचाईत कमवायला पाहिजे हो. एका दिवशी नाही, पाक. दिवस दिवस कमवायचं तुम्ही म्हणताय, पण त्यांच्या हातात आता किती पडतंय निसर्गाने किती नुकसान झालंय. अहो, माझं झाले राव, माझे तर 3-4 लाख रुपये नुकसान झाले की. मग मला सांगा ना, आपल्याला दिसतोय फक्त डाळिंबोल्याचा पैसा अं, झालेला आहे, पण डाळिंबोल्याची दुःख डाळिंबोल्याला माहिती. आणि तुमच्या जगली ती शेतकरी. नाही तर तुम्ही नसता तर कधी शेतकरी फास घेतलं असतं. अहो, आता 90-100 होऊन डायरेक्ट जम्प 150 रुपयावर झालेला आहे. मी आधार देत 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 इथपर्यंत पोहोचवलो शेतकऱ्यांना. नाही नाही, तुमचं आधार आहे जे ते म्हणतंय, दुसरं काय नाही. हा, मी म्हणत नाही की माझ्याकडे माल यावा. ज्या शेतकऱ्याला जिथं 2 पैसे मिळतील तिथं द्यावा. भले जागेवर द्या, इतर मार्केटला जाऊ द्या, माझ्याकडे येऊ द्या. पण हम्म. माझं एकच धोरण आहे की शेतकरी जागला तर त्याच्या पाठीमागं लय त्रास आहे हो. त्याच्या काय थोडा त्रास नाहीये. त्याचं सगळं आयुष्य त्याच्या शेतीवरती आहे. हो, मग मी आधीच आले सांगतो कुठल्याही शेतकऱ्याला, एक इट्टल इथं आणि एक पुण्यात एक इट्टल आहे म्हणतो. कुठलं दर्शन घ्या, पावणार जाय देव आपल्याला. नाही, हाही उघड सांगतोय. अहो, तुम्ही म्हणून तर हे, नाही तर काय इथले काही पार्टी आहे त्या फुकाड मागते ती, कसं बी चालतंय काय नाही. ठीक आहे ना. बघा, एक लक्षात घ्या, तुम्ही आज जागेवर खरेदी करताय आणि तरी तुम्ही माझ्याबद्दलचं 2 शब्द चांगलं बोलताय, कारण मुळात तुम्ही त्या काळ्या मातीतनं त्या कुठं तरी जन्म घेतलेली माणसं आहात. आणि आपण बी आधी शेतकऱ्यापेक्षा आपलं म्हणजे व्यापाऱ्यापेक्षा शेतकरी आहे ना आधी. मग मी आडतदारापेक्षा पहिला शेतकरी आहे पहिला. हा, मग मी तीच म्हणते, म्हणून तर तुम्हाला दुःख दर्द माहित आहे शेतकऱ्याचं. हा. आजही आज माझी 60 एकर टोमॅटो आहे. माझे आशेव जगतोय, फक्त आशेव. नाही मजूरच नाही. पैसे खाऊन जातोय. हो, बरोबर आहे ना. हा, 60 एकराला किती मेहनत करावी लागली आहे. आता ते हम्म. आम्हाला माहिती आहे. आज बाजार वाढतील, उद्या बाजार वाढतील. मार्केट खाली येईल का डाळिंबाच, काय वाटतंय? मार्केट खाली येणार नाही. 1.5 महिना म्हणजे मी 15 डिसेंबर तारीख सांगितली. तारीख लक्षात ठेवा. मी तर डिसेंबर एंड पण म्हणेन, पण तरी 15 डिसेंबर हक्कानी म्हणेन. 15 डिसेंबर. हा, 15 डिसेंबर पर्यंत मार्केट कसल्याही परिस्थितीत खाली येणार नाही. माल इथं बघितला होता, 2-2.5 टन माल होता, मग सगळा 200+ माल होता. एक्सपोर्ट माल आहे. हा, 145च्या खाली द्याय नाही म्हणते. बघा, आता त्याच्यामध्ये मुद्दा हम्म. असा आहे की हम्म. तुम्हालाही 2 रुपये राहावेत आणि हा. शेतकऱ्यालाही 2 रुपये मिळावेत. नाही नाही, हे- बरोबर आहे. ह्या हिशोबाने तुम्ही खरेदी करा. पण एवढंच आहे की आपल्याला रोजीरोटी देणारा शेतकरी आहे, त्याचं नुकसान न करता आपल्याला माल त्याला 2 पैसे मिळवून द्यायचे. नाही नाही, म्हणून तर म्हणलं की आणला तर तुमच्याकडे काय होतील का पैसे. होतील ना, पैसे व्हायला काय अडचण आहे. 140 ची खरेदी घेतल्यावर आज कसं. 160 रुपये 70 रुपये पण ऍव्हरेज पडले वरच्या राशींचं. पण आज एक शेतकऱ्यांचं मी मुलाखत दिलेली, 156 रुपये ऍव्हरेज बदल्यासहित पडले. आपल्यात बदला बिदला काय नाही, त्यात तसलं काय नाही. खरड्यासहित, बदल्यासहित, खरडासहित. त्यांचा खरडा बेडा काय नाही, पूर्ण 90% ते 100% एक्सपोर्ट माल. काही अडचण नाही. वाटलंच एखादा तुम्ही एक जण इथं थांबा, एक जण तिथं खरेदी करून सौदे म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. पण मी गॅरंटी देतो की पाऊस जर आला, ओले माल पडले तर 4-2 दिवस रेट खालीवर होतील. आज बिहारच्या निवडणूक आहेत तरी ही परिस्थिती आहे. नाही नाही, बरोबर आहे. बिहारमध्ये तर तसं व्यापाऱ्यांनी सांगितलं, माल पण नव्हते घेतले 2 दिवस बिहारी, हा. पण तरी रेट काय खाली राहिले. आज रेट उचलले, मग ते शेतकरी तोंडानं म्हणले आम्ही रेट किती लावा विचार केला, म्हणून तुम्हाला मी फोन लावला. आम्ही डायरेक्ट एका ठोक्याला 35 रुपये लावला. ती म्हणला अरे गोळी गेली 140 न. म्हणला तू काय लावतोय, म्हणला डायरेक्ट गेली म्हणला. नाही, गेली गोळी 137 रुपये गेली, म्हणजे 140 गेली थोडक्यात. मग तेच म्हणलं, मग तेव्हाच तुम्हाला फोन लावला, आठवण झाली. नाही, कसं तर आठवण काढली की म्हणलं लावा तर फोन आता ना. नाही नाही, काय अडचण नाही, काय अडचण नाही. चालतंय. करा, हो का, तुमच्या नशिबात आहे ती मिळणार आहे. आम्हाला लय नाही, आम्हाला फक्त तुमचा, आम्हाला लय कमाय नाही, मग तू शेतकऱ्याला राहिलं ना, आम्हाला 2 रुपये राहिलं बाद झालं. लय मोठं होऊन काय करायचं नाही, तिथं सगळं उठून जायचं. नक्की 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 नक्की. नाही, शेतकरी जगला तर दुनिया जगणार आहे. हो, नाही लय नाही, अवघड बरोबर. आहे. मग तीच घे, आज आपण कोणाचं वाईट केलं तर आपलं वाईट होणारच आहे हो. 100%. त्यामुळे शेतकऱ्याचं भलं थोडं तर व्हायला पाहिजे. आपण बी शेतकरी आहे म्हणलं तर. हम्म 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 हम्म. मग तुमचं इकडं म्हणून तर शेवत्याकडे नाव जास्त घेते ती. कर्नाटक मध्ये होतं की
बर बर. तिकडे तर काय सौदाच करू देत नाही. ए नाही म्हणते, चल पुण्याला गाडी चालली, देईल नाही, चल थांबून उभागत म्हणते ते. तेव्हा व्यापार विचार करतोय बाबा आमच्यापेक्षा रेट तिथे जास्त आहे. अरे ती ये म्हणते पट्या धावते आम्हाला सरळ. हम्म. कर्नाटक मध्ये मराठी भाषा बोलता येत नाही तरी लोक पोहोचली पुण्यापर्यंत. अहो, मग तेच म्हणतोय म्हातारा एक तर दगड घ्या, म्हणला माझा माल द्यायचाच नाही बागत, म्हणला मी आजपर्यंत 10 वर्ष झालं दिलंच नाही, म्हणला फक्त चिडी चौधरी. अहो म्हणलं एकदा देऊन बघा. अरे तू नावच घेऊन म्हणला बाहेर निघ, रानात बाहेर निघ, म्हणला दगड घालील म्हणला तुला. अयो. अहो ना हाय ती तिकडली काय काय ती तुमच्या विश्वासावर आहे ती काय काय. आहेत ती म्हणते ते आमचं कसं बघू दे तिकडे, फुकाट जाऊ दे, तुला दे नाही म्हणते. नाही काय अडचण नाही बघ, तुम्हाला मिळणार आहे माल, पण ज्याचं समाधानाने मिळेल शेतकऱ्याचं नाही नाही बरोबर आहे. त्याचा घ्या. आणि आजही असं नाही की म्हणजे माल जाग्यावर जात नाही, भरपूर माल जाग्यावर जातोय. जागेवर जाते ती घे. हा. आणि आजही लोक घरात एकमत होत नाही. समोर रेट व्यवस्थित वाटला, एक जण मस्त म्हणतो इकडे जाऊ द्या, पण बाकी म्हणते अरे नजरे समोर हे घ्या पैसे करून, ते माल जाग्यावर जातात ना. जाते तेवढा आहे. त्यामुळं काळजी करू नका, तुम्ही सौदे करा, इथून पुढे पैसे बनणार आहेत. फक्त समाधानाने सौदा करा, समाधानाने तुम्हाला पैसे मिळणार, एवढं तेवढंच पाहिजे तुमच्याकडे आम्हाला आशीर्वाद. 100%. 100%. शेतकरी सगळे पुण्यापर्यंत आलेले नाहीत, तुम्हाला माहिती आहे. नाही बरोबर आहे. त्यांना आपण जर घेतला माल, त्यांना फक्त ते किती 145 147 नाही घे, त्याचा दुवा घ्या, तुम्हाला 10-20 रुपये जास्त मिळणार. बस तुमच्या नावाला भेटले आम्हाला फुल परवानगी काही. हा बिंदास घ्या, काही अडचण नाही. चालते करा कॉन्टॅक्ट. हो ठीक आहे ना. हो धन्यवाद.